नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे अशी पनीर मटर रेसिपी जी तुम्ही कधीच खाल्ली नसेल। इतकी चविष्ट की नवऱ्याने 2 वेळा वाढून घेतली। चला तर मग लगेच सुरुवात करूया। या रेसिपीसाठी लागणार आहे 200 ग्राम पनीर, 1 कप हिरवे मटार, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 टोमॅटोची प्युरी, आलं लसूण पेस्ट। सुरुवातीला कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची 4 ते 5 पानं तडतडून घेतली। काही अख्खा मसाला त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित तेलात 2 सेकंड परतवून घेतलं। त्यानंतर 2 ते 3 ज्या बारीक चिरलेले कांदे आहेत ते ह्यामध्ये तेलात टाकून परतवून घ्या। कांदा छान सोनेरी रंग होईपर्यंत परतवून घ्या। यानंतर 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून छान परतवा। आलं लसूण पेस्ट कांदा व्यवस्थित छान परतला गेलेला आहे। त्यानंतर टोमॅटोची प्युरी घालून मसाला तेल सुटेपर्यंत शिजवूया। तर तुम्ही बघू शकता टोमॅटोच्या प्युरीला मस्तपैकी तेल खमंग सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, अर्धा चम्मच हळद, लाल तिखट मसाला, तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट मसाला ॲड करा, धने जिरा पूड आणि थोडासा चिकन मसाला। हे सर्व मसाले आपण ह्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करू। थोडंसं पाणी घालून उकळी येऊन द्या। तर मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटलेलं, वरून थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून ह्यामध्ये ॲड करून घ्या। त्याच्याने मस्त असा स्वाद येतो आणि मिक्स करून घ्या। यानंतर ह्यामध्ये फेटलेलं 2 चम्मच मी दही ॲड करून घेतलेलं आहे। तर त्याने मस्त असा स्वाद आपल्या मटर पनीर रेसिपीला येतो। तर 2 चम्मच मी दही ह्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची देखील रेसिपी कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर मस्त असं तेल सुटलेले 2-4 मिनिटानंतर त्यानंतर आता त्यामध्ये हिरवे मटार घालून आणि पनीरचे तुकडे ह्यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पनीर मी थोडा 2 ते 3 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, जेणेकरून पनीर सॉफ्ट होतात। तर तुम्ही देखील 2-4 मिनिटं पनीर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा। त्यानंतर सर्व भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं ह्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर थोडंसं मी पाणी ॲड करून याला व्यवस्थित शिजवून घेतलेलं। सर्व भाजी एकत्र मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित भाजी 5 मिनिटं मी शिजवून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता भाजी अशी मस्त खमंग आणि तेल वगैरे सुटलेलं आहे, सुगंध भन्नाट येत होता।
कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझी ही रेसिपी कशी झाली आहे आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा। शेवटी आपल्याला ह्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करा। तर अशी ही मस्त रेसिपी नक्कीच ट्राय करा। वाह, बघा किती छान घट्ट आणि क्रीमयुक्त ग्रेव्ही तयार झाली आहे। मऊ पनीर आणि मसालेदार चव, एकदम हॉटेल स्टाईल। नक्कीच तुम्ही ट्राय करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही किती वेळा वाढून घेतली। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू सो मच माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।